नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. विषारी पाणी पिल्याने 2 गायी 4 बकऱ्या दगावल्याची दुर्दैवी घटना बेळगाव तालुक्यातील संती बस्तवाड येथे आज दुपारी घडली आहे. संती बस्तवाड गावातील यल्लप्पा परशुराम चन्निकोव यांनी आपली जनावरे व बकरी रोजच्या प्रमाणे रविवारी सकाळी चरण्यासाठी सोडली होती. संती बस्तवाड रस्त्याच्या बाजूला एका शिवारात पाण्याचा बॅरल ठेवण्यात आला होता. कडक उन्हामुळे साहजिकच त्या जनावरांना तहान लागली असणार. यामुळे त्या जनावरांनी त्या बॅरलमधील पाणी पिल्याने हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. शेतकऱ्याचे सुमारे 2.25 लाखाचे नुकसान झाले असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी भेट देऊन पाहणी केली. रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेखाली सापडून सांब्रा येथे वृद्धाचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी सांब्रा सुळेभावी रेल्वे स्थानकांदरम्यान ही घटना घडली असून बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. शिवाजी निंगप्पा चिंगळी वय वर्षे 73 राहणार सांब्रा असे त्या दुर्दैवी वृद्धाचे नाव आहे. शिवाजी हे माजी सैनिक होते. ते मुच्चंडी येथील श्री सिद्धेश्वर यात्रेसाठी रविवारी चालत मुच्चंडीला आले होते. देवदर्शन घेऊन सांब्र्याला परतताना ही घटना घडली आहे. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यांना ऐकू कमी येत असल्याने ते श्रवण यंत्र वापरत होते. मात्र दुर्दैवाने ते यंत्र घरीच विसरल्याने रेल्वेचा आवाज त्यांना ऐकू आला नाही. त्यामुळे ही घटना घडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. गरीब कल्याण केवळ काँग्रेस सरकारकडूनच शक्य आहे. गरिबांच्या कष्टाची जाण केवळ काँग्रेसलाच असून त्यासाठी विविध योजना जारी केल्या आहेत, असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या. आज बेळगाव उत्तर मतदारसंघाच्या व्याप्तीत येणाऱ्या वंटमुरी कॉलनी जनता ब्लॉक येथे काँग्रेसचे लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांचा प्रचार दौरा झाला. या प्रसंगी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी देखील आपले चिरंजीव मृणाल हेब्बाळकर यांच्यासाठी मतयाचना केली. या प्रसंगी उत्तर आमदार आसिफ सेठ, RB पाटील, पुष्प पर्वतराव, ज्योती भाविकट्टी, नागेश कल्लप्पा, शांताबाई व इतर सहभागी झाले होते. आज बेळगाव शहरामध्ये समस्त जैन समाजाच्या वतीने श्री भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्त शहरातील खडेबाजार येथून दुचाकी रॅली काढण्यात आली. भगवान महावीरांच्या जयघोष करीत मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते. हुबळी येथील नेहा हिरेमठ या विद्यार्थिनीच्या हत्या प्रकरणातील आरोपीमुळे केवळ कर्नाटकच नव्हे तर देशभरात ठळक चर्चेत असलेल्या सौंदत्ती तालुक्यातील मुनवळी येथे आणखी एक धर्मांतराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मागासवर्गीय महिलेला नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधमाने धर्मांतरासाठी छळ केल्याचे सामोरे आले आहे. 28 वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून मुनवळी येथील रफिक लालसाब बेपारी, आदिल, सोहेल, मक्तूम, उमर, करेव्वा व कौसर या 7 जणांविरुद्ध सौंदत्ती पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आला असून पोलिसांनी रफिक व त्याच्या पत्नीला अटक केली आहे. उर्वरित संशयितांचीही चौकशी करण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले. एकतर्फी प्रेमातून हुबळी येथे झालेल्या खून प्रकरणाचा चिक्कोडी काँग्रेस उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांनी निषेध केला आहे. संपूर्ण मानवी समाजाची मान झुकवणारी ही घटना असून अशा घटना पुन्हा घडू नयेत. मृत विद्यार्थिनीच्या आत्म्याला शांती लाभू देत, अशी प्रार्थना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 28 एप्रिल रोजी बेळगावात दाखल होणार आहेत. त्या दिवशी पंतप्रधान मोदी बेळगाव व चिक्कोडी लोकसभा उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत, अशी माहिती भाजप सूत्रांकडून मिळालेली आहे. लवकरच बेळगाव दौऱ्याची तारीख निश्चित होणार आहे. बेळगाव उत्तर आमदार आसिफ सेठ यांची लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली. या प्रसंगी ते म्हणाले की येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना विजयी करा. शहरातील वीरभद्रनगर आणि असद खान सोसायटी येथे प्रचार रॅली काढण्यात आली. आपले अमूल्य मत उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, माजी आमदार फिरोज सेठ, विधान परिषद सदस्य चंद्रराज हट्टीहोळी, युवा नेते अमन सेठ,
व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. एकतर्फी प्रेमातून खून झालेल्या हुबळी येथील त्या विद्यार्थिनीच्या वडिलांच्या घरी श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष व महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी शनिवारी सायंकाळी भेट घेऊन सांत्वन केले. श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने याचा निषेध करण्यात आला. यावेळी भरत पाटील यांच्यासह श्रीराम सेना हिंदुस्थान व महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. हुबळी येथे झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या खून प्रकरणाचा बेळगाव लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी कठोर शब्दात निषेध नोंदवला आहे. मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबियाच्या दुःखात आपण देखील सहभागी आहोत. विद्यार्थिनीच्या मारेकऱ्याला कठीण शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. नुकत्याच माझ्या आई महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबियांचे सांत्वन त्यांनी केले आहे. अशा प्रकारच्या घटना पुन्हा कुठेही घडू नयेत, अशा प्रकारचे शासन केले पाहिजे असा आग्रह त्यांनी केला. ते पुढे म्हणाले, आपण मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबियांसमवेत आहोत. अशा दुःखद प्रसंगी कोणतेच राजकारण करू नये. कित्तूर तालुक्यातील मतदारांनी आजपर्यंत भाजपला भरपूर सहकार्य केले आहे. मात्र भाजपने नेहमीच कित्तूर तालुक्यावासियांची निराशा केली आहे. गेल्या 30 वर्षात भाजपच्या खासदारांनी कित्तूरसाठी काहीही केलेले नाही. काँग्रेसच कित्तूरचा कायापालट करणार आहे. यासाठी लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांना प्रचंड मताधिक्य देऊन भाजपला अद्दल घडवा असे आवाहन कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी कित्तूर तालुक्यातील अंजली निंबाळकर यांच्या प्रचार दौऱ्यावेळी केले. कित्तूर तालुक्यात गेले 2 दिवस अंजली निंबाळकर यांचा झंझावाती प्रचार सुरू असून मतदारांनी उत्स्फूर्त पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेस पक्षाच्या चिकोडी लोकसभेच्या अधिकृत उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांचा विजय निश्चित असून गेल्या लोकसभा निवडणुकीत गळदगा आणि परिसरातून प्रियंका जारकीहोळी यांना मोठे मताधिक्य देणार असल्याचे मत भोज माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर पवार यांनी व्यक्त केले. ते प्रियंका जारकीहोळी यांनी गळदगा येथील राजेंद्र वड्डर यांच्या कार्यालयाला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी माजी आमदार काका पाटील, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, पंकज पाटील व आदींसह मान्यवर उपस्थित होते. चिकोडी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले सामान्य निरीक्षक GS पांडादास यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील कोगनोळी तालुका निप्पाणी येथील तपास नाक्याला शनिवारी दिनांक 20 रोजी भेट दिली. यावेळी तपास नाक्यावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. सध्या तापमानाचा पारा वाढू लागला आहे, त्यामुळे पाळीव जनावरांची ही लाही होत आहे. अशा अवस्थेत शेतकऱ्यांना त्याची विशेष काळजी घ्यावी लागत आहे. सद्यस्थितीत वाढते तापमान व हिरव्या चाऱ्याची कमतरता असल्यामुळे दूध उत्पादनात घट झाली आहे. लोकसभा निवडणूक ही देशाचे भविष्य ठरवणारी आहे. देशाला जागतिक पातळीवर अधिक उंची गाठण्यासाठी भाजपला निवडून देण्याची खूण गाठ बांधण्याची निवडणूक आहे. मोदी आल्यापासून देश खूप सुधारला आहे. आपला देश सुरक्षित ठेवायचा असेल तर मोदींचे हात बळकट करण्यासाठी अण्णासाहेब जोल्ले यांना मतदान करावे अशी विनंती आमदार शशिकला जोल्ले यांनी केली. शनिवारी सायंकाळी तालुक्यातील करोशी गावात भाजप उमेदवार अण्णासाहेब जोल्ले सभेच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. कार्यक्रमात अण्णासाहेब जोल्ले, विजय कोठीवाले, मिथुन पाटील, पंचाक्षरी आळीजोळ, शिवानंद नवनाळे, रवी हिरेकोळी, अभय मानवी, राजू हरगन्नावर, रायगौडा केळगीमनी आदी उपस्थित होते. वाडी रत्नागिरी येथील श्री ज्योतिबा डोंगर येथे 23 एप्रिल रोजी होणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर अन्न प्रशासन विभागाने पेढे विक्रेत्यांवर कारवाई करत मुदत संपलेले 50,000 किमतीचे पेढे नष्ट केले आहेत. ज्योतिबा डोंगर येथे प्रसाद म्हणून पेढ्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते.
हे पेढे भेसळयुक्त आणि भाविकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतील असे पेढे ज्योतिबा बाजारपेठेत विकले जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या। या तक्रारीनुसार अन्न प्रशासनाने DN शिर्के, मंगेश लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। सुमारे 50,000 किमतीचे 150 किलो पेढे नष्ट करून टाकले आहेत। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।